नमस्कार. मी आज विश्लेषण करायला आलेलो नाही. मला कोणत्या घटनेवरती भाष्य करून ते योग्य अयोग्य हे ठरवायचं नाही आहे. आज मला तुमच्याशी म्हणजे या सगळ्या प्रेक्षकांशी मुक्तपणे संवाद साधायचा आहे. संवाद सुद्धा असा की कदाचित मी उद्धव ठाकरेंसारखं सांगतो, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय, तुमच्या भावना, तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोचणार नाही, पण कमेंट्सच्या माध्यमातून तुमच्या भावना मात्र माझ्यापर्यंत नक्की पोचतील. त्यामुळं हा संवाद होईल आणि माझ्या प्रश्नाची उत्तरं देखील आपण कमेंटमध्ये नक्की द्याल. ज्यांना वाकडंच बोलायचं आहे त्यांच्यासाठी आत्ता कमेंट बॉक्स मोकळा आहे, पण जेव्हा तुमची फालतू उत्तरं त्यावर यायला लागतील तेव्हा माझा कमेंट बॉक्स मी तुमच्यासाठी बंद करणार. तुमच्यासाठी, चांगलं बोलणाऱ्यांच्यासाठी अजिबात नाही. कारण हा वादसंवादाचा कार्यक्रम नाही आहे, चर्चेचा कार्यक्रम नाही आहे. मी माझ्या मनातल्या भावना बोलतोय. त्यामुळे ज्यांना शिव्या द्यायच्या आहेत त्यांना आयडेंटिफाय करून ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला जाईल. उत्तर सोपं सांगतो. म्हणजे मी गावाकडं राहणारा माणूस आहे आणि गावाकडं माझं घर मोठं आहे. परसात लोक प्रातर्विधीसाठी यायची. आमच्या परसात भला मोठा परसात प्रातर्विधीसाठी यायची. मग प्रातर्विधीसाठी आलेल्या माणसाला हकलून लावणं अपमानास्पद असायचं. पण आपल्या परसात घाण होऊ नये म्हणून आम्ही परसाला कुंपण घालून घ्यायचो. काटेरी कुंपण. त्यावेळेला तारेची कुंपण नव्हती, काटेरी कुंपण घालून घ्यायचो आणि परसाकड जायला माणूस आपल्या परसात येऊ नये याची काळजी घ्यायचो. जरा लांब कुठेतरी जावं असं असायचं ते. म्हणजे आपल्या परसात घाण नको असं वाटत असेल तर आपल्या परसाला कुंपण घालायचं असतं. त्यामुळं आपला परिसर बंदिस्त करून आपल्यात घाण नको याची काळजी घ्यायची असते. त्या शिकवणीत वाढलेला मी आहे. कुणी घाण बोलणार असेल तर त्याला आउट केलं जाईल, ब्लॉक करून, उत्तर देऊन नाही. कारण अशा लोकांना उत्तरं देऊन आपण आपला वेळ खर्ची घालू नये, मनस्थिती खराब करून घेऊ नये. लोक वाईट बोलणारच असतात, पण चांगला संवाद साधणाऱ्यांसाठी हा कमेंट बॉक्स कायम उघडा आहे. मला बोलायचं आहे काय सांगतो. मागच्या काही दिवसामध्ये मी सातत्याने एक गोष्ट ऑब्झर्व करतो. माझ्याकडं खूप माणसं येतात, बसतात, खूप सिनियर माणसं बसतात. त्यातले आमचे शहापूरकर नावाचे एक पत्रकार येतात, ते बसतात. प्रकाश महाजन येतात, ते असतात नेहमी. म्हणजे अनेक जण दुसऱ्या चॅनलवरून येतात. सुशील कुलकर्णीच्या ऑफिसमधून केरळा दिसतोय म्हणजे बघा काय असेल ते. ह्या कमेंट्स पण लोक करतात. ही अशी अनेक माणसं येत असतात, बसत असतात आणि त्यासोबत काही लोकही संपर्क करत असतात. आणि एक प्रश्न मला विचारतात. प्रश्न हा की मोदींना इतक्या शिव्या घातल्या जातात तरी भाजपवाले गप्प का? फडणवीसांची आयमाय काढली जाते तरीही भाजपवाले गप्प का? का बोलत नाहीत काहीच? कधी कधी यांच्यावर कारवाई केली पाहिजे, गुन्हे दाखल केले पाहिजेत, अटक केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं. मलाही ते पहिल्यांदा पटतं. पण मला प्रश्न पडतो की मोदींना शिव्या घातल्याचं आपल्याला वाईट का वाटतंय? फडणवीसांना शिव्या घातल्याचं आपल्याला वाईट का वाटतंय? चला, माझ्यावर आरोप करताना फडणवीस ब्राह्मण, मी ब्राह्मण म्हणून मग फडणवीसांना शिव्या घातल्या की तुला वाईट वाटणं स्वाभाविक आहे असं लोक म्हणतील. का वाटू नये? चला, ब्राह्मण म्हणून विचारतो, का वाटू नये? आपापल्या जातीच्या लोकांना माझं काळीज, माझा जवळचा, तुझ्यासाठी वाटेल ते, आज पण, उद्या पण, काय पण असल्या पोस्ट करणारे लोक जागोजागी सापडतात. मग आपल्या एखाद्या माणसाला आपण विचाराने, धर्माने, जातीने आणि जवळीकता म्हणून वाटणाऱ्या माणसाचं समर्थन केलं तर बिघडलं कुठे? असाच प्रश्न मला मोदींच्या बाबतीत पडतो की मोदींना शिव्या लोक का घालतात? का घालतात? म्हणजे उत्तर देत नाहीत भाजपवाले मोदींना शिव्या घातल्याचं, तर ते भाजपवाल्यांचा, त्याला काय म्हणायचं आपण, शवर अनुस्वार आणि ढगाचे ढ हा जो शब्द असतो तो, म्हणजे उगाच मी पुन्हा अजून शब्द वापरतो असं म्हणून 50-50 भाजपवाले युवा मोर्चाचे कार्यकर्ते माझ्याकडे यायचे. काही सांगता येत नाही. ते विद्यार्थी परिषदवाले आले होते, आता भाजपवाले येतील, युवा मोर्चावाले येतील. असो कसो म्हणालात तुम्ही, आम्हाला शवर अनुस्वार आणि मग ढगाचं ढ असं का म्हणालात तुम्ही, असं म्हणायला नको होतं. यांच्या पार्श्वभागात बुडात, ढुंगणात गलाकाना गा, त्याच्यावर अनुस्वार आणि डमरूचं ड, त्याला वेलांटी दुसरी, त्यात दम नाही आहे दुसऱ्याकडे जाऊन विचारण्याचा.
हे विचारायला येतात ते फक्त माझ्याकडेच, आमच्याकडेच. म्हणजे ते शिव्या घालतील प्रभाकरला, ते शिव्या घालतील मला, ते शिव्या घालतील भाऊला, असं का बोलले, असं काय, भाऊला नोटीस पाठवतील. भाऊला नोटीस पाठवायची, सुशील कुलकर्णीला जाऊन जाब विचारायचा, प्रभाकरला म्हणायचं तुझ्यावर कारवाई करण्यात येईल, तू कमावलेल्या संपत्तीला उघड करण्यात येईल. काय ढेकळं कमवलंय, उगा आपलं काय तर बोलत राहायचं. या असल्या धमक्या भाजपवाले देऊ शकतात आम्हाला. यांच्यात दम नाहीच आहे का जाऊन मोदींना शिव्या घालणाऱ्याला बोलायचा? नसू दे, आपण कुठे भाजपवाल्यांच्या नादी लागून त्यांना त्यांच्याविषयी वाईट विचार करायचा, मोदींच्या विषयी, फडणवीसांच्या विषयी सोडून द्यायचा विषय. मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. मोदी का शिव्या खातात? काय वाईट केलंय मोदींनी? काँग्रेसवाला आता मोदींची बघू, मोदींना पळता भुई थोडी होईल, आता मोदी येणारच नाही, हे शेवटचं भाषण, हे असलं काहीतरी बोलतात. हे का बोलतात? असा नेता मिळालाय का हो? मला मोदींची वंशपरंपरागत मालमत्ता सोडून मोदींनी अर्जित केलेली मालमत्ता दाखवा. कुठे प्लॉट घेतलाय, मोठा बंगला बांधलाय, असा आलिशान बंगला बांधलाय आणि त्या बंगल्यात ते राहतात, उद्या निवृत्त झाल्यावर राहण्यासाठी बंगला बांधलाय, असं एखादं स्थळ असेल तर कृपया दाखवा. किंवा पोराबाळांचं आयुष्य नीट झालं पाहिजे म्हणून त्यासाठी काही उद्योग उभा करून ठेवलाय. अनेकांची संपत्ती आहे ना, काही नेत्यांच्या संपत्तीवरून तर कुटुंबात वाद आहेत. असा कुठे कुटुंबात वाद आहे का दाखवा, किंवा संपत्ती आहे का दाखवा. चला पुढे. राजीव गांधीचं पोरग खासदार झालं, राजीव गांधीची बायको खासदार झाली, राजीव गांधीची पोरगी संसदेमध्ये खासदार म्हणून आली. राजीव गांधीच्या नंतर 3 घरातले खासदार झाले. जवाहर नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी देशाचे पंतप्रधान बनले. सोनिया गांधींनी पंतप्रधानपद चालवलं. अहो, त्या गांधी खानदानाचं नाव वापरून मनेका गांधी मंत्री झाल्या, पोरग खासदार झालं. रॉबर्ट वाड्राची भली मोठी प्रॉपर्टी उभी राहिली. वाड्राचं पोरग सुद्धा आता राजकारणात येण्याची जास्त शक्यता दिसते. सपाच्या नेत्याचा मुलायम सिंगचा भाऊ खासदार, पोरग खासदार, सून खासदार, हे सगळं चाललंय. मोदींचा कोणता भाऊ राजकारणात आहे आणि तो स्थिरावलेला आहे? मोदींचा कोणता कुटुंबीय हा शब्द मी वापरतोय, राजकारणात आहे? जरा सांगाल का? कोणासाठी करताय? म्हणजे मोदींचा भाऊ मोठा झालाय, त्याला काही मोठी कंत्राटं मिळाली, त्याची एक मोठी कंपनी स्थापन झालेली आहे, असं काय आहे? स्वस्त धान्य दुकानदाराच्या संघटनेचा अध्यक्ष बनून त्यांचा एक भाऊ फिरला, बाकीच्याचा काय पत्ताच नाही. मोदींची आई हयात असताना आईला अशी VIP ट्रीटमेंट मिळाली, बंदोबस्तासाठी पोलीस होते, असं कुठं दिसतंय का? अहो, काल परवा माझी असलेली माणसं, त्यांची लेकरं बाळं शिर्डीत येतात, नांदेडला येतात. ते नांदेडचा एक प्रसंग तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. कसली प्रचंड बंदोबस्त असतो, सुरक्षा व्यवस्था असते. आणि मोदीची शिक्षिका असलेली पत्नी, जिचा वापर काँग्रेसवाले करतात, त्या बाईंच्या आसपास सुरक्षा व्यवस्थेचा घेरा किंवा एक कॉन्स्टेबल तरी दिसतो का? आईच्या आसपास काय ती व्यवस्था होती का? भावांसाठी अशी कुठली व्यवस्था आहे का? की मोदींनी आपल्या पुतण्यांना नगरपालिकेचं तिकीट मिळवून दिलंय, जिल्हा पंचायतचं तिकीट मिळवून दिलंय, विधानसभेचं तिकीट मिळवून दिलंय? अवघड आहे का? मोदींच्या पुतण्याने तिकीट मागावं आणि ते भाजपने देऊ नये असं होईल? नाही होत. तरीही ते मागत नाहीत. त्यांचा परिवार राजकारणात कुठेच येत नाही. मी एक उदाहरण सांगतो. माझ्यासोबत एका मोठ्या राजकीय नेत्याचे नातलग असतात. त्यांचा मुलगा हा प्रश्न नेहमी विचारत असतो, तुमचं राजकीय वलय मोठं आहे, आपल्या काकांचं राजकीय वलय खूप मोठं होतं, आमच्यासाठी काय केलं?
आमच्यासाठी काय केलं. खरं तर खूप काही केलं त्याच्यासाठी, पण त्याची भूक कमी नाही ना, म्हणून त्याला आमच्यासाठी काय केलं वाटतं. असा एकही प्रश्न मोदीचा नातलग विचारत नाही. त्यांनी नरेंद्र नावाचा एक मोदी देशाला दिलाय आणि त्याने जे काही करावं देशासाठी करावं असं अपेक्षित आहे. एकाही कुटुंबियाला मोदींच्या पंतप्रधान असण्याचा लाभ मिळत नाही. मोदींची संपत्ती प्रॉपर्टी वाढत नाही. आपल्या नेत्याचं हे एक मोठेपण आणि वेगळेपण त्याच्या मागे कायम उभं राहायला तुम्हाला नको वाटतं. उद्युक्त करतं उलट मला पाठीमागं राहायला. मोदींच्या आई गेल्या. आता आईचा नवरा काढण्याची अनेकांना सवय आहे महाराष्ट्रामध्ये. मोदींच्या आई गेल्यावर, सकाळी आई गेल्याचं कळल्यावर देशाचा पंतप्रधान आपल्या आईच्या शवाला खांदा द्यायला येतो. अत्यंत साधेपणाने अंत्यसंस्कार करतो. अत्यंत साधेपणाने सगळं करून घरी वापरत आला की लगेच सरकारच्या कामाला, देशाच्या कामाला स्वतःला जुंपून घेतो. एका व्रतस्थ प्रचारकासारखं जगणाऱ्या माणसाला आपल्या आईचं दुःख, आईच्या मृत्यूचं दुःख कवटाळत बसायला वेळ नव्हता, कारण देश नावाची आई नीट करण्याचा प्रयत्न त्या माणसानं आरंभलेला होता. हो, आमच्याकडं आई गेल्यावर 15 दिवस गावात राहून हेअरस्टाईल बदलेल म्हणून डोक्याचे केस न काढणारे मुख्यमंत्री होते. सविस्तर बोलता येईल त्याच्यावर. ते मात्र यांचे आयकॉन. आणि नरेंद्र मोदी मात्र यांच्यासाठी वाईट. आईचा मृत्यू झाल्यावर जो माणूस दुःख कवटाळत उगाळत बसत नाही, त्या मोदींच्या बाबतीत आपण असा विचार कसा करू शकतो? ना प्रॉपर्टी, ना स्वतःची काही इच्छा, ना काही केलंय, ना कुठल्या संस्था स्थापन केल्यात. जरा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत जरा बघा, कुठली शिक्षण संस्था आहे ज्यावर माणसं लावून पैसे कमवलेत? कुठला सहकारी साखर कारखाना आहे ज्याच्यावर वारंवार कर्ज घेऊन कारखाना बुडवलाय आणि खाजगी लोकांना विकलाय? असं काही आहे? मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज असलं काय उभं केलंय? काय उभं केलं असेल फडणवीसांनी? चॅरिटेबल ट्रस्ट काढून एक कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरवर उपचार करणाऱ्या गोष्टी. या अशा नेत्यांनी आपल्या मनातल्या एखाद दुसऱ्या गोष्टी ज्या आपल्याच मनात आहेत त्या नाही केल्या म्हणून आपण त्यांची साथ सोडणार आहोत. आणि भाजपवाल्यांनो, शेवर अनुस्वार आणि ढगाचं ढवाल्यांनो, तुमच्या या नेत्यांना शिवीगाळ करतानाही तुम्ही गप्प बसता. लोकांना त्याची उत्तरं द्यावी वाटतात तुम्ही, पण देत नाहीत. आम्ही तुमच्याकडे बघून भाजपला सहकार्य नाही करत. संघ विचाराचा वारसा घेऊन गेलेल्या नरेंद्र मोदी नावाच्या माणसाच्या हातात या देशाची कमान आहे आणि तो तुम्हा सगळ्यांना ना खाऊंगा ना खाणे दूंगा म्हणत हा देश चालवतोय. त्याच्यावर आमचा विश्वास आहे. म्हणून सोन्यासाठी चिंधी जपायची असते. ते सोनं आहे आणि त्या सोन्याभोवती गुंडाळलेली चिंधी म्हणजे तुम्ही भाजपवाले आहात. त्यासाठी चिंधी जपायची असते. म्हणून तुम्हाला आम्ही चांगलं म्हणतो. चिंधी सोन्याला जपणार नसेल ना तर वेगळा कपडा तयार आहे बरं का, लक्षात ठेवायचं. सामान्य माणूस वेगळा कपडा घेऊन तयार असतो आणि तो कपडा की जो मोदींना सांभाळेल तो जपण्याची क्षमता आमच्यामध्ये असते. त्यामुळं सावधान, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि या सगळ्याला समर्थन करणाऱ्या माणसांना मला एवढंच म्हणायचं आहे की आपणही याबाबतचा विचार नक्की करावा. नमस्कार.